नाही या माणसानं तर निरा हदच पार केली हो माय बाई. जा पाहिलं ता निजणं, जा पाहिलं ता निजणं, निरा असे खराटे मारून राहिला माणूस की काहीच टेन्शनच नाही माणसाले. काही वावरातलं पाठी काही काहीच चिंता नाही ना या माणसाले. उठा ना, उठा ना. येऊ दे ना, झोप येऊन राहिलं ना. काय किरकिर लावत राहिलं माझं. अरे बापा उठा ना लवकर. काय तुमच्या खुशामता करायला लागतात, वावरात जाणे लागत काय. किरकिर लावली हो सकाळी सकाळी तुला. वावरात जात नाही, वावरात जात नाही. काय असते होते वनबत झपू देत जाय मला. एक तर दिमाग खराब होते माझ्या. बापा वावरातली लाईट आली ना, लाईट आली की लोक पाणी द्यासाठी मरमर करतात बा. वावरात केव्हा बी उठून जातात. आणि तुम्ही पाहिले तर निरा पसरे ना बापा. तुम्हाला उठून राहिली मी किती वाकोटची तर उठायचा पत्ता नाही. जाणं लवकर. ते बागेत फागेत नाही झालं पुरलं. हा पडीच राहू देते मी. मी जात नाही वावरात, अजिबात नाही जात. मारायला गेलो की लाईन जाते. डबल आलं मोटर सुरू केली बस अजून आठून तटलोक नाही जाऊ हातभर लाईन जाते. माय सारे पाय दुखून राहिले. पाय द्या पुढे दांडे झाले माय. चक्रा मारू मारू द्या भारे. बाबा आता आपल्याजवळ जमीन आहे ते हिसके तर घ्यास लागतील बा. आता मग वावरात गेल्यावर लईन जाओ की येऊ. आता तर तिथं बसून तर राहास लागेल बापा. आता सगळेच लोक राहतात ना. तुम्हालाच टेन्शन आहे का ते. सगळेच टेन्शन आहे बापा ते. तू घरी राहतं बाजीच्या दोऱ्यात ओढतं आणि मला वावरात झाडतं पंद्याने. चाल ना दोघंही जाऊ ना. तू इरीजो बसून राह. लाईट आली तू मोटर चालू करत जा. लाईट गेली ये मग मला सांगत जा. मी तिकडे बाहेर राहतो बसे. म्हणते नाही जमणार ना तुले. मी का घरी रिकामी असतं का बापा. मला त्या म्हशीचं पायनं, गाईचं पायनं, आता ऐन त्या कोंबड्या बी आणल्या आपण त्याचं पायनं. मी कोणाकोणाचं पाऊ सांगा ना. मला घरचाच तर धंदा आटपत नाही बापा. आणि मी वावरात कधी जाऊ. थंडीगार होतो ना मी. ते पोट मोठं तुले हे करू की ते करू, हे करू की ते करू. साऱ्या दुनियाचं उरा बोटा लावलं घेणं काय करावं लागते आपल्याला. ट्रॅक्टर पाहिजे, हेला पाहिजे, गाय पाहिजे, म्हैस पाहिजे, कोंबड्या पाहिजे, बकऱ्या पाहिजे. काय गोरच काय हेच तर आपल्याला खाल्लं जाऊन कोणाला आणेल देशील एवढं. बापा मला काही बोलू नका बापा तुम्ही. आणि तुमचंही कसा जीवाचा काही खकाना करू नका. आता एखादा गडी माणूस पहा बापा. 200 नाही सांगून 300 द्या द्यावे पैसे. पण कसं न्या कोणी ना कोणी. तुले गडी भेटतात कोणी नाही उई तिऱ्या मारतात. काय सांगतो तू. वावरात जायच्या अगोदर म्हणता अर्धा द्या अर्धा. तर ते येतो म्हणतात. काय करतो तू. काय सांगू राहिली. सांगा म्हणता गडी गडी. कोणता गडी सांगू कोणता येते. अरे बापा कामं करूनच घेता येत नाहीत माणसा जोडून. अर्धा सांगून एक द्याचा. पण कसं चाल म्हणा माया कामाले. असं तुम्हाला जमतच नाही बापा. माणसे जोडून गोड गुलाबीने कामं करून घ्या लागतात बापा. 100 सांगून 200 द्यायला शिल्लक देऊन ठेवले तर चालतात ना. मग कसं तो कसं लवकर येते मग कामाले. हे तुम्हाला समजत नाही ना. हा ते जोडून सारं शिकतो मी. मला मा बापानं काही शिकवलं नाही. मी निकळ बोयाळा. मी असाच झालो ना. आणि असं झालं वाटलं. तू शिकवत जाय मला आता शाळा. चाल तू काही भनभन ऐकत नाही बापा. जातो वावरा. तुझी काही शांती होणार नाही. ते नाव शांती आहे ना. त्या गाईची काही भनभन ऐकायला पुरत नाही. वावरात जायला पुरते बापा. लाईट येऊ ना येऊ थोडी जाऊन बसायला पुरते. त्याच्या मग साई डोकसं मला खकाना करून टाकेल पुरा. चल माय बाई हा माणूस तर गेला आता. त्या कोंबड्याचे मध्ये झाडझूड काही करायला लागेल. आता काय माहित माय देवी असं येते का आता त्या बकऱ्या घेऊन. काय माहित आता ते टेन्शन लागते का मागे. अजूनही मामांगे आता एक लचाण लागतेच ना. आणि ते लचाण लागलं की या माणसाची अशी कशी आग होते मग की खूपच बापा. मग त्या माणसाचा ताल नाही पावला जात. अरे तू इथं मेंढ्या आले म्हणतात चांगले. डाळ पाता गेली चांगला आणला म्हणतात. तुझे ढुंगणं जोडले म्हणतात मेंढ्या आल्या चांगले. असं माहीत पडलं बघा आता मला. कोणाला तर तो शायना सांगणार तुला माझ्या ढुंगणं जोडले म्हणून. हे आपल्याला मारे कोणाची ताकद आहे. आणि तो बेवरीले तरी तोंड वर करून सांगून राहिला. चांगला दाबून मार खाल्ला ना हाग्यातून. तो गो आपले काय झडला त्यात मेंढ्यावाली तुम्हाला. तिघही काढले म्हणतात. शिवल्यातून बबण्या. चांगली दाय पाता गेली तुमची. आणि वरून सांगून राहिला हरील मारे कोणी ताकद आहे का. अरे झोपूट निघले तरी तुमच्या इंजनमधून तरी आहे गौरी राई. नाही मारलं रे बापा. तो त्या शिवल्याने बबण्याला चांगला सोडला. त्यानं अगोपणा केला ना. त्याची मेंढी घेतली ती चोरून त्यानं दाडदपट करून. दादा गेले तुम्हाला माहिती शिवल्या कसा करते. शिवल्यानं अगोपणा केला तो. मला काहीच नाही केलं त्यानं. अरे काय सांगणार हरीच्या तोंडानं. आता मी त्या घराजवळ घालतो तरी बाय बाय शक्ती राहती. आणि आता पुऱ्या यायला खरंच लावून राहिला. आणि वरून म्हणते मला कुठे मारलं. चांगला पिंडा आला ना बाबू तो. हब्दी मार बस झालं ना घंट्या. तोंड वाचणं गावात. आणि माझी इज्जतचा कचरा नको करून गावात घेणार दे ना. माहीत आहे ना तू शिल्लक आज म्हणून चबरात बोलेली. जरा कसा भान ठेवत जाय बोलायची अगदी. काय मग खरं बोलली कशी आग मारतात लोक गावात. मलाच म्हणते तू हब्दी बा काय म्हणते. अबे तू काही कुठेला तू पाहिनं बोलले का जटी जरा तरी मार खात आणले गो तुम्ही. लाज वाटू देईन तुला जराशी एक. त्या लेकर बाकरात न माणसाला असं शाही राहिलं पाहिजे. कोणाला शब्द नाही बोलला पाहिजे कोणी. नको तुम्ही जटी जरा तरी मार खाता.
झाला तो विषय मोडून टाका. खाल्ला मार खाल्ला, जाऊ दे ना. आता कुठे तो विषय पिजून राहिले, यांना देणं भांडणं करून राहिले गड. हा, गावात कशी शांतता राहिली बाई, शांतता बघ ना करू. यांना देण आपल्या आपल्यामध्ये भांडणं. रावजी बस भाऊजी, कशी मी राखू तुमची महाराजी जी 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 जी. या रावजी बस भाऊजी. बाबा बाबा नामदेव भाऊ दादा जलवा बाबा. या रावजी बसा भाऊजी. बाबा काही गाणं पाठ केलं नामदेव भाऊ. आपल्या भाऊ शेतकरी नाहीच मला आता जमीन काही पिकून नाही राहिली. एकरी 3 क्विंटल कापूस राहिला, 2 क्विंटल सोयाबीन राहिलं, आणि एकरी 1 क्विंटल तूर होऊन राहिली. पिकच नाही झालं. आता गाणी म्हणा लागतील नाही तर काय तर. चालले रस्त्याला कुठं येत लागे. या रावजी बसा भाऊजी. आता गाणेच पाठ करणार म्हणे. तर ते बरे आहे ना आपल्याला. राजा नामदेव भाऊ आमच्या टिंगला घेऊन राहिलो, झेंडा नेलं. हा, तुम्ही राजा इजार जर झटकलीत राजा गड्ड्या गड्ड्या फोडतात राजा. तुम्हाला काय मागा लागते बा. आमच्यासारखंच आहे बा 50-100 मागा म्हणून. सावधन गळ्या मजा खून आलतो. काय ना काय टाइमपास पाहिजे आपल्याला. तुम्ही कुकडे झाले बा. कांद्याला चाललो रे गड्या. चाल बरं दगडू. पांदेवर आपण कांद्याले आणि आपल्याला केळीले पाणी सुरू करणार. चाल बरं तटलं. काय हो बापा नामदेव भाऊ, मी नेत पांद्याले. मला त्या बकऱ्याला पाला आणा लागते. काय मा बकऱ्या उपाशी मारू का बापा. हा, मी नेत पांद्याले. त्याला बे येता येता घेऊन येऊन बे पाला किती गट लागते असा मोड. चा आपल्या आवारातला सोडतो. चालना तिकडे. काय बकऱ्या ये सोबत आपल्या आवारात चालणं तिकडे. चा पाणी देणं होते, बकरी चालणं होतं आपल्या आवारात. पाला आणीन मी. चढता येतो नाही तर मग येत नाही मी. बे चालणं घेतो पाला. चाल चाल. अरे घाण्या बैल, ह्या दगड्याला काय धंदा नाही का. जसा साला दगडी आहे नामदेवचा. त्या दगड्याला काहीच धंदा नाही, स्वतःचा काहीच पडेल नाही. नामदेवनं म्हटलं काय चाल, चाललाच मागं मागं. काय काय माहिती गोतागडी तर तसं काय हा साला दगडी आहे नामदेवचा. नामदेवराव त्या दगड्याचं अर्ध्या रात्री काम करते बाबू. तुला माहित नाही. आता तर बुडा बिमार होता की नाही, तर नामदेवराव 4 दिवस मुक्कामी मध्ये दवाखान्यात. एवढं शेती गिती सोडून काय माहित आहे तुले. त्याचा एवढा बरोबर आहे. जाईन तर काय नवं या दगडे. जनगोडे आपल्याला काय करायला लागते, हे काय घेणे देणं आहे आपल्याला. कोणाचे मागवत होता सगळ्या म्हणा तो विषय. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. दगडू आला बरं पाणी आहे. केली मी मोटर चालू. नामदेव भाऊ आली आली, धार आली धार आली. हा, जातो मी आता कांद्यात जातो. हा, या तुम्ही मागून. येतो मी मागून. येतो. या या. हा, फावळं घेऊन येणं चुकून आपलं. कालबा तिकडे झटकन जा लागे. नाही फुटपाट झालं जातो नामदेव आपल्या नान बोटोमोळी. हो मथा मा लाईन जाजो नको की झाला. नाही तर मला का वाऱ्या मागाऱ्या लावशी नटीचा. 12 लोक जा मीटर घरा लोके. 12 लोक जा मीटर घरा लोके. असं काही जाऊ नको. मग आमची काही परिस्थिती पाहू नको. पाणी देऊ द्या आम्हाला सुकापोटी. पाणी येते की नाही बा. कुकडे अटकलेले का नक्की. काय ना काही दांडात काय ना काही पळेल जशी कचरा काढी म्हणून पाणी यायला टाइम लागून राहिला. दगडू पाणी आला अजून. तोच तर विचार करून राहिलो. पाणी काढून नाही आलं अजून. हा, आज 10 मिनिटं झाले मोटर सुरू करून आपल्याला. हा, तुम्ही तिकडून आले दिसले नाही, पाहिलं नाही का दार. हा, मी दांडा थोडी आलो. इकडून आलो मी धोऱ्यानं. की 100% नामदेव लाईट गेली. हा, तुम्हाला डबल जा लागते आता मोटर चालू करायला. मुतल्या का मासाला जीव कावला का. हे लाईटल्या का साथ नाही देत रे बा. बेकार आहे रे. काही खरं नाही आता. हे बंद व्हायचे माया खाक होते आता. हो, जाऊन पाहणं खरान मोटर चालू. मी अतिसात थांबतो तदलो. हा, झटकन कसं 12 फोडतो ना मी. हा, तुम्ही या तदलो मोटर चालू करू नये जावा. मोटर चालू करतो म्हणतो तू. लाईटच नाही तर कुठून मोटर चालू करू. हा, साठी जाणं वाप हे नाही मले. काय माया पुऱ्या पायाच्या दांडे झाल्या बा फिरू. असं वाटते का हे काहीच पेरावं नाही. पडीत राहू द्या मी. काय काय घडी लाईट जाते, घडी लाईट जाते. हा, चाल कंपनी यायची नाही जात 2 मिनटं बी लाईट. आणि वावरावाले यायची 8-8 घंटे, 2-2 घंटे, 4-4 घंटे, 5-5 मिनटं, 10-10 मिनटं लाईट गायब. नामदेव कंपनी आले मोठे लोक. त्याच्या जो पैसा बापा पैसा जो विकत घेतात ते लाईट. हा, आपण 10-10 वर्षे बिल असतं भरत नाही. आपल्याला कुठून लाईट भेटणार आहे. हे बापा म्हणशील तू मा बिल पाय तू वर्षा भरतो मी. आपलं काम असं नाही आहे. वापरतो ना त्याचे पुरे पैसे देऊन टाकतो आपण. हा, फुकट नाही वापरत कोणाचं नाही. तुमचं एकट्याचं नाही. तुम्ही भरलं असेल लाईट बिल, पण तुमच्यासारखे 99% लोक त्यानं बिल नाही भरेल. त्याचं काय 1% लोकांनी भरेलात काय बंदे लाईट देतील. तुम्ही राजा काय घ्या नामदेवरा. % असो की 10% असो, ज्यानं बिल भरेला त्यालाच लाईट द्यायला पाहिजे की नाही ना. पण मग हे कोण हरामखोरी करतात. पण हे नाही ना. हे झाली लुकती आणि आतल्या गाठी जात नाही सारे बेटा ते. म्हणजे ते म्हण नाही का खळे बरोबर गौर गळल्या जातात तसा प्रकार आहे आता.
ज्यानं बिल भरेल आहे तो बी सारखा, ज्यानं बिल नाही भरेल तोही सारखा. के म्हणा हिसकी. चाल जाऊ दे बा, गप्पा करून काय पोटने भन्ना. चाल लाईट आली का तो दोघे जण. आता नाही तर तटीच बसू बाबा. चला नामदेव चला. पापा हे असं काम आहे मजुराचं. एक दिवस वावरात नाही आलो मी याच्या मागं. वावराचा ठाम बसेला गडी आणि कुकडे जाऊन राहिला, काय जाऊन राहिला काही पता नाही. काय गडी मस्त बसे झुमऱ्या बसेची रोजदारी घेऊन राहिला का तू? का रे पाणी कुकडे देऊन राहिला तू? हा कुकड्या पाणी चालू. नाही ते पिना दोन्ही नाकात घालतो आणि तुमच्या गव्हाला पाणी देतो मी. अरे लाईटच नाही तर बसू राहायचं काय तर मग मी. आता इकडे तिकडे बांधरासारख्या उड्या मारू. काही राहायचं काय बोलता राजा पाटील तुम्ही? हां काय गाडा तू बसेला पाणी कुकडे देऊन राहिला. अरे लाईटच नाही तर कुठून पाणी येणं कुठून देऊ? अरे पण अटी बसून चालणार आहे का? काहीतरीचा फेस गीस गेला असेल आपला मशीन घरातला, तो चेक केला पाहिजे. काही टाटर काही बंद पडलं का बा, कुठली क्लिप निसटली काय का, याटो शिव टाकून द्यायला पाहिजे आपलं. म्या सारच करून पाहिलं. तुमच्या एरियावर लाईट नव्हता तर मी तिसऱ्या जोडून लाईट आणला. ते फेजही चेक केले म्या. सारी हिचकी घेऊन बसेला वाटीसा. हा आता तुम्ही काय मला ज्ञान पाजू नका. मी एवढा थंडागार व्हायला तट्टी जाणं नटलो घे ना. हा माझ्या एकचं पुरं पाय दुखून राहिले. मला द्यावर 50 रुपये अर्धा मारून आहे तुम्ही. गेलता तो काही डिओ गिओ पाहिला तू ना? फेस गीस काही हा ते पाहिलं नाही. काय ले का माणूस असतो ते पाहायला पाहिजे ना. मी वावरात नाही तर जरासं घेतं काम करायला पाहिजे. हा तर त्यामध्ये त्या डीपी फिपीचं काही सांगू नका राजा. त्याच्यात फेज नाही तर मोठाला तार टाकून दिला. हां ते तार वडता वडता पेंचीसनं चिटकलं कधी की नाही वरच जाईन मी डायरेक्ट. हां दुसऱ्या दिवशी मग बायको डायरेक्ट मी तुला वावरातला काय असेल ते सांगा मला तुम्ही. ते डीपी फिपीचं आपण स्वयंपाला सांगायचं नाही. तुम्हाला हिसकी घेणं असेल तर तुम्ही जा त्या डीपीवर. हा मी काही मरायला तयार नाही हो बापा. मी ना म्हटलं का तुला मर म्हणून, पण तसं जायलाच पाहिजे पाहायलाच पाहिजे. एखादा कोणी वावरातला असलं तर पुढे झाल्या ना काय चालणं कोण त्याची बंद असते मोठं टाकते कोणी बी. आपल्याला काही येत नाही तर फक्त आपण कसं दुरून कोणाला म्हटलं की टाकते लोक. राजा भलती किरकिर राहता राजा तुम्ही घेणं देणं. हां एक तर राजा तुमचं लाईनचं बसताना नाही आहे. तुम्ही एक तर मा डोकसं खाऊन राहिले घेणं देणं. हां तुम्ही सोबत येत जा बरं वावरात. मला एकटा नाव सोडतो राजा. हां याचं तुम्ही कसं आहे बायकोपेक्षाही किरकिर लावता माग. काल तुझे डोकं खाऊन राहिलो रे बा. आता जे आहे ते सांगून राहिलो मी तुले. हं सांगा हा भाऊ काय आपला फक्त निघेला. आता एक पाणी फिरे राहिली दुसरं पाणी द्यायला लागते. आता हा मरणार नाही का? नुकसान आहे की नाही माय मग माय भोरकडे तर पिंकी नाही. मला काही सांगू नका. तुमचं एक पाणी दे काय काही करा. मला तुम्ही फक्त 50 रुपये द्या. मा हातपाय दुखून राहिले अर्धा मारून ये तुम्ही. हो मा डोकसं चालूच नाही राहिला आता. तास अर्ध्या अर्धा आम्ही उठलं सुटलं की अर्धा उठलं सुटलं की अर्धा घरून निघतो ताई अर्धा पाचतो. तुला कोणती कोण आलो की अर्धा आणतो. हां चालू बसतो. तुम्ही काही भजी आण काही वडे आण. एवढा चटकू नको ना बाबू. पोरगी आहे तुली एक तिचा विचार करणं जरासा. तुम्ही कोण चिंगरी लावून राहिले मामा घेणं देणं. हा इकडे गेला आणि तिकडे गेला आणि अटी बसेला चालू दे राजा. बायको एवढी बोलत नाही माई मला. चिंगरी लावली मग अर्धाच पे आटते. चाल चाल तिकडे जाऊ आपण. लाईटचं काय ते भानगड बो. चला तुमच्या मागं येतो मी. मग शेतकऱ्याचं काम. हा लाईट आहे का? किती टोले घेऊन राहिलो आम्ही. हा मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांना व्हिडिओ पाठवा आपला. नामदेव हिसके आता. हां अटून तटलोक नाही गेलो आपण तर गेली लाईट. हां आता सुरू झालं तर की नाही. आता आपण डोळ्याला पाहून गेलो की नाही आपले. अरे तू यंदा बंद पीक जाते गाडा काही खरं नाही यंदा. पुरा लंब आम्ही खाका जाऊ यंदा. पोर पडदे मा यंदा. लगा पेरून बसलो साऱ्या दुनिया झाल्या काय. लाईट नाही लगा त्यातल्या त्या 24 तास वावरात बा. झोप नाही लगा, खाणं नाही पेणं नाही. पायाच्या पुऱ्या दांड्या झाल्या. गोया घेऊ जीवन चालू आहे सारं. त्याबरोबर मला लावलं थंड तुम्ही नाही घेणं देणं करणं. लाईट नाही फाईट नाही. काय राजा नामदेव भाऊ कसं हो तुमचं? मला माहीत आहे लाईट नाही म्हणून. काही बोलत राहतं ते का मा घरी तयार होते. बटन दाबले की सोडून बटन दाबलं की बंद. काही नाही का काही बोलत राहतं बाजू. हां मला माहीत आहे का ते लाईट जाते म्हणून. तुला काल लावलं मी थंड कर. आता सांग माझा ते वावरातला पसारा जंगलचा थंड तर वाट लागते ती. तो चला गप्पा मारायला बोलत नाही. चला तिकडे बसू बापा एखाद्या निंबा फिंबा खाली. हा ते ॲड्रो ठेव सुरू झालं की दिसतेच आपल्याला पाणी आलं म्हणून. चला चल मी जरा सगळं अंग टाकतो बा टेकवतो पाठ. हा रातभर झपेल नाही वावरातच होतो. चाल बरं चला. शांतीला वाटते नामदेव पाणी देत नाही. ये मग शांती हिसके आता. शांतीला एक दिवस आणते मी वावरात आता. हा तिला दाखवलं नाही काय असते. घरी गेले टुमणं लावते मामा. राजा नामदेव हो राजा सकाळपासून नुसतं राजा माशाच मारा लागून राजा. लाईटच नाही ना बा. हां 2 मिनटं येते 1 मिनटं बंद पडते. चटलं गेलं की
पप्पाशा लागते. त्यापेक्षा तर मोटर बंद राहिलीच पुरली राजा, पण या वाऱ्याने घरात पुरत. तू सारा अंमलला भाऊ, म्हणून तर मी तुला आणलं रे बाबा. काय करतं हा? पाय हातपाय एवढे दुखून राहिले की मला वाटून चालायला वाटून राहिलं. पण आता आपण उरा पोटावर गेला भाऊ, साऱ्या दुनिया पेरून ठेवलं मी. हे पाय नाही केळी माई, इले गच पाणी पाहिजे सध्या, पाण्यावर फुल येला ये. पण इले पाणी नाही देता येऊन राहिलं, लाईटच नाही, कुठून देऊ पाणी आता? काय याच्यात धार मारू आता? भाऊ काही ना काही लाईनचा बंदोबस्त बसवा राजा. काही एखादा मोर्चा काढा, काही ना काही मेळात काम आणा राजा. हो हे असं पुरत नाही बा, हे किती टेन्शन आहे हो बापा. आता माई रोजदारी तर टाईट होईनच म्हणा, पाणी देऊ की नाही देऊ, पण नुकसान तुमचं आहे ना बा. काही ना काही मेळात काम आणा, जोसात काम आणा राजा. गावात काही नाही, तुम्ही जमा करा आता लोक, मेळ नाही तसं नाही तर. शेतकऱ्याचं काय सांगू, एखाद्या पायात एखादं घेटर नाही ना हो, तो ताणते तिकडे, हा ताणते इकडे. काही खरं नाही नाही. कोणाला म्हणायला गेलं तर हा ते बघितलं या तुला गरज आहे, मग घे तू हिसके, आम्हाला काय सांगू राहिला, अशी परिस्थिती आहे. हा कोणाला म्हणायला गेलं तर बघायचं आहे म्हणून तो वय करून राहिला, पुढे पुढे करून राहिला, असे म्हणतात शेतकरी वरून आपल्याला. पण आपण साऱ्याचं भलं करून राहिलं हे नाही समजत. याच्या पाठीमागे उभे राहा आपण, हा पुढे चालते त्याच्या मागं मागं जा, नाही आपल्याला मागं वळायला प्रयत्न करतात. आपण एकत्रित नाही ना शेतकरी, म्हणून तर आपली कोणी मारून राहिलं, ठासून राहिलं. त्याला रामदेवची लाईट चालू आहे माहिती का, मोटर सुरूच नाही होऊन राहिली बा. लाईट तर गेलाय म्हणतात. तुला लाईट गेट अशी चेक करायला दे बरं, चेक करून पाहतो मी. काही मीटर घातला, फेस गीस गेला का पाहतो बरं. मीटर घराला फेस गेला, लाईटच नाही आहे. सकाळपासून आम्ही माशा मारून राहिलो, डबडे धरून राहिलो. हा एकामेकाला डॉक्टर धरणं चालू आहे आमचं. तुला का नाम देऊ का, बेकारच होऊन राहिलं का दिवसेंदिवस. लेका पाण्यावर सारे पिकं आलेले का, लाईट नाही बा, हे तर बेकार होऊन राहिलं बा. माहिती नाही बा किती नुकसान आहे बा. यात ना त्यात नुकसान आहे बा. काही बेरा शेतकरी लंबाला चपत आहे बा. आता काय बेरा, काही सोडून नाही राहिलं मला. बिना पाण्याचं कोणतं पिकार बा, अशी तर सांग बा नाम देऊ. तेरा भाऊ बिना पाण्याचं पीक काय, कुसळ बेरा तुम्ही. तशी काही जमीन ठेवत नाही रे, इकून टाक तुम्ही, काही पुरत नाही. हे हिसकी घे धंद्यात येतं. एका जमीन निघतून एखादं दुकान टाकून देतो बा. पुरत नाही. हे इकडे टोले घ्यायला जमीन फमींचे, लाईट नसते, फाईट नसते का, पुरी पोरी जणी या डोक्याला ताप आहे. तुम्ही काही ऐकू नका बाबा, तुमच्यापेक्षा तर मा पाहणं किती नुकसान आहे. तर मग केळीला आज पाणी द्यावं लागते. आता काल व्हायते मग केळी पाणीच नाही, केळीला पुरी पाणी आलेला, कोरपा व्हायला दिला. पण काय करता आता, हार मानून चालणार नाही. ये तुम्ही पाहतो काय लाईट गीट आली काय. आम्ही देखो आपण बी चाला मग मशीन घरात जाऊ ना. पाहू बटन दाबून काय लाईट आली काय. पचा कमाल नाही काय लाईनची. हटलो काल बघतो या गवालो, टेकलो नाही तर लाईट गेली. काय झक मारणार आहे माणूस हो. कोणतं पीक काढणार आहे माणूस. जय जवान जय किसान, काचा किसान काचा काही. गेला मेला खड्ड्यात गेला हा किसान. एवढा तळाचा राजा जमीनचा काय सांगा तुम्ही आले. लडकून देते जीव. काय करणारा माणूस, काय झक मारणार आहे तिचा. धड लाईट नाही, धड पाण्याची सुविधा नाही, धड भिजवायची सुविधा नाही. जग चाललं कुठी, आपण कुठी. उंदराची बरोबर नाही करू शकून राहिलो. आता हा गहू मा दाबून पाण्यावर गेला, जनला मा गहू उंबी फिकली यानं. पण याला पाणी नाही. आता लहान कोरपा होणार नाही याचा. आता सांगा आता उंब्या कशा, खूप कसा बारीक होईन माया. झालं की नुकसान. आलो मी मागे. बाबा बडबड कोण करून राहिले. अरे ते बाबा पागल झाला. बडबड करून आला ते बाबा आता एकट्यातच. दवाखान्यात घेऊन जायचं बापा पागलच्या. काय राजा बाबा तुम्ही मजाक करून राहिले राजा. आता तर म्या मोटर सुरू गेली, ते पाणी कुकडे गेलं. म्या पेलं आणि पाणी जसं आलं तसं घेतलं किटून. मला कानाच भलती लागल ती. अबे भामट्या तुत्राच्या, तुला मोटर सुरू केली, तू इकडे निघालात लाईट गेली. हो करा बाबा या लाईटचं पुरं हन्यात आणलं रे बापा देवा. कसं होईल बापो. आता या गव्हाळ पाणी द्यास कसं काय, मला काही सोसून नाही राहिलं. का बाबा बादल्यान काढू का, बादल्यान होऊन का दे ना. ते ना खाले काढचं बंद गावातले लोक घेऊन येणार दिसा. एक धार मारली की बिलकुल गोवाला. काही चुत्यापणा करून राहिला. बादल्यान टाकू का म्याड गिडास काय बाबा. पण जुनं ते सोनं होतं राजा बाबा. आपल्या एरियावर मोठ बसता काय जुनी. तुम्ही मोठ आणत जा आणि मी इकडे बारी देत जाई. मस्त आहेस तू बाबा. तुम्ही मोठा ना मग आतील कोलक्या पोळल्या चालतात. मी होला तिथं बऱ्यात उभा. या वयात तुला मोठा आणायला पाहिजे म्या. त्या बाबा मोटर पोट सारा विचार बंद करून टाका. चाला घरी मूत द्या सोडून ये. म्हणून तरी बाबू एवढा गहू बिरू नको रे. उरा पोटावर घेऊ नको. या लाईट सगळं करू नाही. पण तू ऐकस काय. नाही सागर पण पेरतो, ढमुक पेरतो, टमुक पेरतो, फलानं पेरतो. आता येते मग येते की इसके.
आता लाईट कुठून आणशी? पाणी आली हा होऊन राहिला ना आता. काय तुम्ही एखाद्याचं इंजन फिंजन आणि देतो बाप्पा गव्हाले पाणी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि मला काही गरम होऊ नका. हा, फालतू तुमची बीपी वाढली अजून तुम्हाला दवाखान्यात द्यावं लागेल. हा गहू पुरणार नाही. तुम्ही टेन्शन कमी घेत जावा. डिझेलले पैसे लय झाले ना त्या खिशा. हा आता इंजन आणि इंजन गोवाली. जेवढा त्याला गहू होणार नाही तेवढा त्याच्यावरचा खर्च लागून राहिला. त्याला पुरते का तू 2000 रुपयावर गहू जाणार नाही. बाबा आता पेरलं तर पीक काढा लागेल नाही तर काय तर. हा, तसं राहू देता का आता? तसं वाया जाऊ देता काय? खर्चही निघणार नाही मग तर. चला आता बडबड काही करू नका. चला मी पाहतो काय आहे तर. बापाचा हा तेच म्हटलं आहे तुम्ही आता. इथलं का पाणी माहीत नाही का? आणि लाईट साथ देत नाही. कसं काय बघत करा. मग आता गाडा सारा टेन्शनमध्येच पडलं बा. सारी चक्री घुमलेली बा. काही का बटाई ठोक्यानं वार खऱ्यावर पुरलं नाही. असं वाटलं यंदा आपल्याचं पाणी बहुमा पीकही चांगलं होते आपल्याला. काचं काही पीक हो ना हो. लाईट साथ देऊन नाही राहिली. ह्या पाण्याला पाहिलं की मन ही जर ते लागलं असतं. 24 तास मोटर आटत नाही. अखंड आहे अखंड. पण लाईट नाही. बघा जीव देऊन राहिला का बा? काय कुठे बघा उडी गिरी टाकता का बा इरीत? हा, एवढं काय निरखून पाहून राहिले? कुठे जीव जाईल कुठे नाही जाणार? हा, जीव द्यायचं प्लॅनिंग आहे वाटते. नाही रे बापा मी काल जीव देऊ बापा. म्हटलं खालीवर पाहून राहिले म्हणून म्हटलं मी जीव देऊन राहिले का बा. की आज लाईटनं लेका पुरी नाणी सप्ताह आणून लावली रे बा. इरीतलं पाणी लेका 24 तास आटत नाही. हा, आणि लाईट 5 मिनटं चालत नाही. काय करा काही सुचून नाही राहिलं. एक तर जमीन करून बसलो लय मोठी. 10 एकर ठोक्यानं करेल आहे. 10 एकर बटाईन करेल आहे. आणि माही 4-5 एकर असे 25 एकर जमीन आहे माही करेल. आणि 25च्या 25 बघायचं आहे. हा, काय करा मला काही सुचून नाही राहिलं आता. बाबा तुम्ही तर म्हणता बोलतात बघत आहे हे वार मला कोण तसं दिसून राहिलं कोरा. अरे बापा याच्यात 30 पिरियड होता म्या. पण पाणीच नाही ना बा. लाईटच नाही तर कुठून देऊ यायला पाणी. हा, गेले माहिती पैसे गेले आणि सारंच गेलं. मेहनत सारी पाणी फिरलं त्याच्यावर आता. असं झालं घरातली वरदारात टाका म्हणजे तूपही गेलं दुपार नाही गेलं. घ्या मग इसकी आता. पुरत तर हे रिकामे कामं करू नका आता. बागत फगत द्या सोडून. दुसरं काय करा हे तर सांग. हां, काय करू आता? याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणता आहे आपल्याला? तर मग पर्याय थांबवला राजा आता. माझा आहे 2 एकर जमीन. आता बकऱ्या घेऊन राहिलो मी. या बकऱ्या नांदीला गेला नाही पुरत. मी आलं इकले भेंड वांगे टमाटे. पण पाणी नाही आहे बा. पाणी आहे तर लाईट नाही आहे. काय कर सांग मग. वावरात काही माशा मारायला पुरत नाही. रातभर जे टोले घ्यायला पुरत नाही. पीक एक तर तेवढ्या रुपयात होत नाही. त्यापेक्षा मी आता नांद सोडला आता. बकऱ्या घेतो बाबा. आणि रामकृष्ण हरी त्या चाऱ्याच्या मस्त बोलू बोलू राहायचं. त्याच्यानं होते बापा. माच्यानं काय होते रे बापा. भुजला पापडने फुटत आपल्याच्यानं. जे करून पाहिलं त्याच्यातही अपयश आहे आपल्याला. त्याच्यातही यश नाही. काय करशील. जिकडे जाता तिकडे सारा अभ्यासच आपल्याच होती. हां, यंदा म्हटलं चांगलं पीक पाणी होईन घरदार बांधतो आणि पोराचं लग्न करतो. काय आता काय पोऱ्याचं लग्न होणं आता. म्हटलं ते पिकच नाही ना. हे वाहून राहिलं कळकळ. लाईटच नाही तर काय. चालन तिकडे नामदार असतील ना वावरात. त्याच्या गोट काढू म्हणा. लाईट जाऊन राहिली सदा गदा. याचा काय करता म्हणा. त्याची कशी ओळखी आहे समोर. तिथे करतील काहीतरी फोन लावून. हो गड्या तू बरं सांगितलं गड्या देवीचा. चाल बरोबर तू जरा चॅनमॅन आले का. हा, काही ना काही करीन तो लाईटचं बंदोबस्त. मग चला ठीक आहे थांबू नका आता. मित्र आम्ही चाललो आता लाईट कशी आहे गेली पाहायला. तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा. अशी आहे मग शेतकरी जिंदगी. काही खरं नाही बेकार ना हा. हो शेतकऱ्याचं असं झालं. पीक आलं तर पिकाला भाव नाही. पाणी आहे तर लाईट नाही. म्हणजे तिकडे झाला तिकडे त्यातच मोरण आहे. बा चाल ते लाईटचं भाऊ पहिले. काही आता भाषण झोडू नको. काही कोणाला सांगू नको. चाल बा. हा, त्याला माहीत आहे त्याची गत्या तीच आपल्यासारखी. हा, प्रेक्षकाला माहीत आहे ना. ते आपले शेतकरी वर्गातलेच प्रेक्षक आज आपले. त्यांनी सारं कळते समजते द्यायले उमजते. हा, ते लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब बी करतात. हा, टेन्शन न घेऊ तू आता. आपलं चॅनल 1 लाखापर्यंत पोचते आता. सबस्क्रायबर होतात आपली 1 लाख.